तुमचा पहिला प्रश्न आहे, कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी कोणत्या पानांचा रस प्यावा? पर्याय आहेत: 1 वडाच्या, 2 पिंपळाच्या, 3 पपईच्या, 4 उंबराच्या. उत्तर आहे 2 पिंपळाच्या. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या वारी नखे कापल्यास आपले आयुष्य घटते? पर्याय आहेत: 1 गुरुवार, 2 सोमवार, 3 शनिवार, 4 रविवार. उत्तर आहे 3 शनिवार. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कढीपत्त्याचा चहा पिल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय आहेत: 1 केसगळती, 2 कावीळ, 3 मधुमेह, 4 मूळव्याध. उत्तर आहे 1 केसगळती. तुमचा चौथा प्रश्न आहे, शरीरातील कफ बाहेर पडण्यासाठी कोणता रस प्यावा? पर्याय आहेत: 1 मोसंबीचा, 2 आवळ्याचा, 3 जांभूळचा, 4 किवीचा. उत्तर आहे 2 आवळ्याचा. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या आजारासाठी कोरा चहा पिणे घातक ठरते? पर्याय आहेत: 1 आम्लपित्त, 2 हृदयरोग, 3 निद्रारोग, 4 मधुमेह. उत्तर आहे 3 निद्रारोग. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणत्या आजारासाठी आंब्याची साल खाणे उपयुक्त असते? पर्याय आहेत: 1 मधुमेह, 2 मूळव्याध, 3 कर्करोग, 4 दमा. उत्तर आहे 3 कर्करोग. तुमचा सातवा प्रश्न आहे, माशाची अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो? पर्याय आहेत: 1 मधुमेह, 2 कावीळ, 3 रक्तदाब, 4 मेंदुरोग. उत्तर आहे 3 रक्तदाब. तुमचा आठवा प्रश्न आहे, रोज 1 शेंगदाणा चिक्की खाल्ल्यास कोणता फायदा होतो? पर्याय आहेत: 1 ताकद वाढते, 2 रक्त वाढते, 3 प्रतिकारशक्ती वाढते, 4 वजन वाढते. उत्तर आहे 3 प्रतिकारशक्ती वाढते. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या आजारासाठी पपईच्या पानांचा रस पितात? 1 मधुमेह, 2 कावीळ, 3 डेंग्यू, 4 हिवताप. उत्तर आहे 3 डेंग्यू. तुमचा 10वा प्रश्न आहे, नियमितपणे पनीर खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? पर्याय आहेत: 1 वजन वाढते, 2 रोगप्रतिकारशक्ती वाढते, 3 हाडे मजबूत होतात, 4 वजन कमी होते. उत्तर आहे 3 हाडे मजबूत होतात. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.